नमस्कार मित्रांनो, मी महेश फोपाळ आयसाहेब सेंटर या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचं असं एक अपडेट आहे, की शेतकरी बांधवांसाठी एक ओळखपत्र काढण्यात आलेलं आहे. ज्याला फार्मर आय डी कार्ड असे आपण म्हणतो. तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून हे फार्मर आय डी कार्ड कुठे काढायचं, याचे काय फायदे आहेत किंवा हे कशासाठी लागणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर आपण सर्वात प्रथम हे फार्मर आय डी कार्ड कशासाठी लागतं याची माहिती घेणार आहोत. तर वर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ घेता येणार आहे. यानंतर मित्रांनो, सुलभ पद्धतीने कृषी कर्ज जे असते मित्रांनो, या कर्जाचा आपल्याला या कार्डामार्फत लाभ घेता येणार आहे शेतकरी बांधवांना. यानंतर शेतकऱ्यांना बाजारभाव नियमित माहिती मिळणार आहे मित्रांनो. यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव किंवा हमी भाव मिळण्याचं कामही या कार्डाद्वारे केलं जाणार आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो आपला PM किसानचा हप्ता आहे मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांचं आय डी कार्ड बनलेलं असेल अशाच शेतकरी बांधवांना 19वा हप्ता जो आहे PM किसानचा तो वर्ग केला जाणार आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांचं कार्ड झालेलं नसेल अशा शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळणार नाही. यामुळे सर्व शेतकरी बांधवांना जे शेतकरी ओळखपत्र आहे हे काढणं अतिशय गरजेचं आहे. तर आता याच्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत याची माहिती पाहतो. आता यामध्ये शेतकरी बांधवाचं आधार कार्ड लागणार आहे. यानंतर बँकेचं पासबुक लागणार आहे. जर सामायिक क्षेत्र असेल तर शपथपत्र लागणार आहे मित्रांनो. पीक पेरा एक लागणार आहे आणि 7, 12, 8 हे एवढे डॉक्युमेंट या आय डी काढण्यासाठी लागणार आहे. तर आता हे आय डी कार्ड बनवायचं कुठं, तर याची आपण माहिती पाहणार आहोत. तर हे आय डी कार्ड बनवण्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या CSC सेंटर किंवा महाई सेवा केंद्रावरती जाऊन भेट द्यायची आहे आणि आपले जे काही डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट घेऊन त्यांच्याकडून आपलं जो फार्मर आय डी कार्ड आहे, शेतकरी ओळखपत्र, हे काढून घ्यायचं आहे. असंच छोटंसं अपडेट होतं मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.